आणि आता एक मोठी बातमी पाहूयात। मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये देखील आपण पाहतोय समुद्राला आज मोठी भरती आलेली आहे। 4.33 मीटरची ही भरती आहे। आज सर्वदूर आपण पाहतोय मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे समुद्रकिनारी जाऊ नका असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। नागरिकांना देखील खबरदारी घेण्याचं आवाहन सातत्याने केलं जात आहे। मुंबईमध्ये समुद्राला आज मोठी भरती आलेली आहे। 4.33 मीटरची ही भरती आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात। ओम, आपण पाहतोय मुंबईत समुद्राला आज मोठी भरती आलेली आहे, त्यामुळे आता समुद्र किनारी जाऊ नका असं आवाहन केलं जात आहे। मात्र तरी देखील काही आपण पाहतोय नागरिक अशा ठिकाणी जातात। सध्याची काय परिस्थिती आहे, हे जे आवाहन केलेलं आहे त्याला प्रतिसाद मिळतोय का? बरोबर श्रीकांत, खरं तर पावसाच्या दिवसांमध्ये खऱ्या अर्थानं समुद्राला भरती येते आणि त्यानंतर समुद्रकिनारी जे भाग असतात त्या ठिकाणी जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन केलं जातं। आपण सध्या या फेसाळणाऱ्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती अर्थात मरीन ड्राईव्हवरती आहोत आणि हे विहंगम असं दृश्य या निमित्तानं आपल्याला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाहायला मिळते। समुद्राला ज्या पद्धतीने लाटांची भरती येते ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, परंतु दुसऱ्या बाजूला जे खरं तर इथे जमा होणारे पर्यटक आहेत किंवा मुंबईतले समुद्रप्रेमी आहेत त्यांची मात्र मोठी गर्दी या निमित्तानं झालेली पाहायला मिळते। त्यांना कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी पोलिसांची सुद्धा तुकडी जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। नियमित सुरक्षा व्यवस्थेपेक्षा अतिरिक्त पोलीस कुठेतरी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि मरीन ड्राईव्हची जी भिंत आहे त्यापर्यंत कुणी येऊ नये याची काळजी कुठेतरी प्रशासन आणि पोलिसांकडून घेतली जाते। आपण पाहतोय की या पोलीस ज्या महिला पोलीस कर्मचारी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी तैनातीमध्ये आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा या सगळ्या संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घेतली जाते। परंतु पर्यटकांच्या दृष्टीनं सुद्धा समुद्रकिनारे किंवा पाण्याचा जो भाग असेल त्या ठिकाणी जाणं सध्या तरी जोखमीचं आहे, त्या पद्धतीचं आवाहन सुद्धा केलं जातं। आणि खरं तर मुंबईमध्ये ज्या पद्धतीचा पाऊस गेल्या काही दिवसांमध्ये पडतो आणि खरं तर या आठवड्यामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, त्यावरून मोठा पाऊस मुंबईमध्ये येत्या काही दिवसांमध्ये सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे मुंबईकरांनी जीवाची काळजी घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी आणि आवश्यकतेनुसारच घरी पडावं हे जे आवाहन आहे ते पुन्हा एकदा प्रशासनाकडनं केलं जाते। त्यामुळे मुंबईत पावसाचा जोर कसा राहतोय आणि यावरून मुंबईकरांच्या जनजीवनावर या पावसाचा कशा पद्धतीनं प्रतिसाद आणि एकंदर परिणाम होतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्रीकांत, निश्चितच त्यामुळे समुद्रकिनारी जाणं टाळा असं देखील आवाहन आता केलं जातंय। तुर्तास धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी।